नमस्कार मित्रांनो. आज 3 मार्च 2026 आहे आणि आत्ता या क्षणी चंद्रग्रहण सुरू झालेले आहे. आजचा दिवस सामान्य नाही. फाल्गुन पौर्णिमा, होलिका दहन आणि पूर्ण चंद्रग्रहण तिन्ही गोष्टी आज एकाच दिवशी आल्या आहेत. आकाशात आज ब्लड मून दिसणार आहे, म्हणजे पूर्ण लाल रंगाचा चंद्र. वैज्ञानिक सांगतात की जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा सूर्याचे लाल किरण पृथ्वीच्या वातावरणातून वाकून चंद्रावर पडतात आणि त्यामुळे चंद्र लाल दिसतो. पण आपल्या श्रद्धेनुसार हा काळ अत्यंत संवेदनशील मानला जातो. जर तुम्ही आत्ताच लाईव्ह जोडले असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. आजचे हे पूर्ण चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू झाले आहे आणि संध्याकाळी 6:47 समाप्त होईल. सूतक काळ आधीपासून लागू आहे. भारतातील अनेक भागात हे स्पष्ट दिसत आहे. विशेषतः कोलकाता येथे याचे सुंदर दर्शन होत आहे. तसेच दिल्ली, मुंबई आणि जयपूर येथे आंशिक स्वरूपात दिसत आहे. आता लक्षपूर्वक ऐका. आजच्या दिवशी 5 गोष्टी चुकूनही करू नका. पहिली गोष्ट, गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. शक्यतो घराबाहेर जाऊ नये. थेट चंद्रप्रकाशात उभे राहू नये. दुसरी गोष्ट, आज तामसिक अन्न पूर्णपणे टाळा. मांस, मासे, अंडी, मद्य. आजचा दिवस संयमाचा आहे. तिसरी गोष्ट, आज केस कापू नका, नखे कापू नका. परंपरेनुसार हे अशुभ मानले जाते. चौथी गोष्ट, मोठे आर्थिक व्यवहार टाळा. कर्ज देणे घेणे पुढे ढकला. आज मोठे निर्णय घेऊ नका. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, घरात वाद करू नका. पती-पत्नीने भांडण करू नये. घरात शांतता ठेवा. आज सकारात्मक ऊर्जा जपा. आता जाणून घेऊया काही सोपे उपाय. पहिला उपाय, एक स्वच्छ वाटी घ्या. त्यात स्वच्छ पाणी भरा आणि एक नाणे टाका. ग्रहण संपल्यानंतर ते नाणे पुसून तिजोरीत ठेवा. हा उपाय श्रद्धेने करा. दुसरा उपाय, ग्रहण संपल्यानंतर स्नान करा. तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि शांतपणे ओम नमः शिवाय जप करा. तिसरा उपाय, मुख्य दरवाजाजवळ छोटा दिवा लावा. घरात प्रकाश आणि शांती ठेवा. आता थोडक्यात भाग्यशाली राशी. मेष, मिथुन, कन्या आणि धनु या राशींना सकारात्मक बदल जाणवू शकतात. मित्रांनो, ग्रहण म्हणजे भीती नाही. ग्रहण म्हणजे आत्मचिंतनाची संधी आहे. आज जुने राग सोडा, जुनी भीती सोडा, नवीन सुरुवात करा. जर तुम्ही लाईव्हमध्ये असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी सकारात्मकतेची निवड करतो. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कारण आजचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. भगवान शिव आणि चंद्रदेव तुमच्यावर कृपा करो. तुमच्या घरात शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. हर हर महादेव.